नमस्कार मंडळी. तर आता गणपती येणार आहेत. आज आहे हरतालिका. तर आमची चालली बघा गणपतीच्या डेकोरेशनची तयारी. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे गणपतीच्या डेकोरेशनची तयारी आमची कशी चालली ती. तर तुम्ही बघा. तर तुम्हाला दाखवते आता. जरा सरक बाळा. हे बघा, ही सध्या अशी चालली आमची तयारी. हे बघा असं वरून लावले असं. हा बघा, हे असं वरून हे पूर्ण लावलंय. टेबलावर बसवणार आहे आम्ही गणपती. तर पोरीची चालली तयारी, म्हणजे बसवायचे, म्हणजे काय काय लावायचं. तर आम्ही डेकोरेशनचं सामान पण आणले. आणि आमचा गणपती बघा जवळजवळ आता 20 वर्ष झाले असतील आम्ही गणपती बसवतोय. तर बघा हे पूर्ण डेकोरेशनचं सामान चाललंय. आणि तुम्हाला दाखवते हवं इथं अशी ही फुलं लावले. दिसतात का ही फुलं? हो का, ही फुलं लावलेत. अजून बरीच तयारी करायची. लाइटिंगच्या माळा वगैरे लावायच्यात. हो का, हे असे आम्ही हे असे वेल आणलेत हे असे लावायला गणपतीला. म्हणजे बरंच काय काय आणले. पहिलं आमचं जुनं सामान पण होतं आणि त्याच्याच बरोबर आम्ही नवीन पण आणले. त्याच्यानंतर 1-2 तोरण पण आणले. तुम्हाला ते तोरण मी दाखवते. हो का, हे असं तोरण आणले काचेचं. हे पण आणले गणपतीला लावायला. म्हणजे बरंच काय काय आणले नाही का. सगळं घेऊन आला. तर चालली गणपतीची तयारी. आमच्या मांजरीला आम्ही बघा कोंडून ठेवली. लय त्रास द्यायली होती, नुसतं सगळं वडायली होती. आता बसवल्यावरच काय करते काय माहिती. त्याचं एक टेन्शन आलंय बघा की डेकोरेशन वडल की काय करल काय सांगता येत नाही तिचं. तर अशा प्रकारे आमचं गणपतीची तयारी चालली. आणि माझ्याकडून तुम्हाला हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा. आज बाया उपवास करतात. फक्त फळाचा आहार करतात, दुसरं काय घेत नाही. मी काय धरत नाही. मी बरेच वर्ष झालं उपवास सगळे सोडून दिले करायचे. त्याच्यामुळं काय करत नाही मी उपवास वगैरे काय, म्हणजे कोणताच नाही करत. मला सहनच नाही होत. त्याच्यामुळं मी उपवास करायचे सोडून दिले. आता ही सगळी तयारी चालली आमची. तुम्हाला अजून एकदा दाखवते मी. बघा बाळा, दिसतंय का? हाय कर. बघा फुलं दाखव, आणलेली फुलं. तर अजून बरंच काय काय लावायचं. लाइटिंग आहे, अजून माळा वगैरे आहेत, लय मोठ्या आहेत. ते सगळं लावायचं आणि मग गणपती बसवायचा. गौराया काय नसतात आमच्या इथं, फक्त गणपती असतात. पोराला गणपतीचा नाद होता म्हणून मग गणपती बसवायला चालू केला. लहानपणी सगळ्याचं गणपती बघून म्हणायचं मम्मी आपल्याला पण गणपती बसवायचा. मग तेव्हापासून मी गणपती बसवते पोरासाठी. म्हणजे आम्ही चालू केलं ते मग काय बंद नाही केलं परत कधी. नाहीतर आमच्यात कुणीच बसवत नाही. म्हणजे माझ्या खानदानात नव्हतेच आमच्या इथं बसवत, पण मी चालू केलं. मग आता चला म्हणलं आपल्या भक्तिभावानं आपला भोळा भाबडा भाऊ. त्याच्यामुळं मग मी कुणा बामणाला वगैरे काही विचारलं नाही, डायरेक्ट बसवायला चालू केलं. कारण त्यावेळेस आपल्याला कुणाला विचारायला आपल्याकडे काही नव्हतंच. त्याच्यामुळं आपल्याला माझ्या मनाला वाटलं, पोरांच्या मनाला वाटलं, बसवायला चालू केलं मी. असं झालं. तर एवढं म्हणजे असं रीतीभातीप्रमाणे तर मला काही येत नाही एवढं, पण जेवढं येतं आहे तेवढं मी तुम्हाला आता रोज व्हिडिओ काढून दाखवत जाईल. गणपती आल्यानंतर गणपतीची आरती वगैरे हे जे सगळे व्हिडिओ काढून मी तुम्हाला दाखवत जाईल. जर माझ्या व्हिडिओ आवडत असले तर नक्की लाईक आणि सबस्क्राईबर करा. तर बघा चाललंय आमचं आता डेकोरेशनची तयारी. खुर्चीवर बसले होते मी, उठले मग. बघा किती छान दिसतंय ना. आणि गणपती आल्यावर तर तुम्हाला सांगते एवढा भारी आरास वाटतो ना, खूपच भारी वाटतं. म्हणजे 10 दिवस एवढं करमतं. रोज आरती वगैरे
प्रसाद. त्याच्यामुळं 10 दिवस कसे जातात हे कळत नाही गणपतीमध्ये. म्हणजे गणपतीत खूपच भारी वाटतो बघा. असं केलंय सगळं डेकोर. थोडं लांब घेऊन दाखवते हो का. हे बघा बघा, दिसलं का. ते पेंटिंग दोन्ही पण माझ्या पोरींना काढलेत. तिला पेंटिंगची पण खूप आवड आहे, मग त्या पेंटिंग तिनं काढलेल्या आहे. तिनं काढलेत बघा. आता सांगते मी काढले म्हणून. तिलाच आवड आहे. मोठी तिला अभ्यासामुळं काही टाईम नसतोय. पोरगं पण गेलं कामाला, त्याच्यामुळं मग तिच्याकडंच आहे डेकोरेशनची सगळी जबाबदारी. तर मग तिचं चाललंय डेकोरेशन. तर आमचं डेकोरेशन आवडलं तर नक्की लाईक सबस्क्राईबर करा. तर चला बाय.